आपला मिलिनियरसारखा दिमाग असला पाहिजे, म्हणून इथं म्हटलं मिलिनियर माइंड. तर मिलिनियर माइंडसाठी कशा पद्धतीचा दिमाग असला पाहिजे हे सांगत आहे इथे. आता इथे हे सांगताय की कशा पद्धतीने आपण याला चेंज करू शकतो. आता याला चेंज करायसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्हाला तुमची प्रोग्रामिंग चेंज करावं लागणार आहे. हे मस्तिष्काचे जे प्रोग्रामिंग आहे हे चेंज करावं लागणार आहे आपल्याला. आणि हे चेंज कसे होणार, हे तुम्हाला चेंज होणार बुक रीड करून. कारण की जितके पण सफल इंसान आहे हे कशापायी होत आहे. कारण की एक हा लेखक का म्हणतो की मी नेहमी हाच विचार करायचा की लोक अमीर कसे होतात, काय असं त्यांना मिळतात. नाही मित्रांनो, गरीब एक मानसिकता आहे, अमिरी एक मानसिकता आहे. ना की गरीब होते ना की अमीर होते, हे मानसिकताचा खेळ आहे. कोण मानसिकता आपली घेऊन चालते, कशा पद्धतीनं मानसिकता आपली बनवत आहे. गरीब मानसिकता ऑटोमॅटिक बनून जाते. असं होऊच नाही शकत की तुम्हाला गरीब माणसासाठी बहुत मेहनत करायला लागते. श्रीमंत मानसिकता बनवासाठी खूप मेहनत करायला लागणार आहे तुम्हाला. एक एक पेज इथलं इम्पॉर्टंट आहे, हर एक वाक्य इथलं इम्पॉर्टंट आहे. हे बुक तुम्ही खरंच खरीदून टाका. कारण की याच्यात जे सांगण्यात येत आहे की कशा पद्धतीने आपला ब्रेन बनवायचा आहे. ब्रेनचा खेळ आहे मित्रांनो, नॉलेजचा खेळ आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एक तर माझ्या ताटात जहर टाकून द्या, ते पचून जाणार. पण एक वेळ कानात गेलेली गोष्ट नाही पचत. कारण की हे ब्रेनमध्ये चाललं आणि ब्रेन आहे खूप पॉवरफुल. हे तुम्ही झोपून राहिलं तरी बी कंटिन्यू चालू आहे. तर याच्यासोबत नको खेळा. हा आहे पायलट आणि तुम्ही आहे काय पॅसेंजर. पॅसेंजर जर पायलटला डिस्टर्ब करणार तर नाही जमेल. तर पायलटला डिस्टर्ब नाही करायचं. आपल्या पायलटला कसं बनवायचं, आपल्याला मेंटॅलिटीनं अमीर बनवायचं आहे. ह्या मेंटॅलिटीला इतकं अमीर बनवा की तुम्हाला असं वाटलं पाहिजे म्हणजे त्या प्रोग्रामिंग आहे बघा. जग जसा आहे तसं आहे, वस्तू जशी आहे तशीच आहे. पण तुम्ही अगर तुमचा स्वभाव चेंज केला या तुमची मेंटॅलिटी चेंज केली तर तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन चेंज आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी तर तशीच राहणार आहे. पण त्या सृष्टीला बदलणार कोण, आपण. पण ह्या बदलणार कसं हे आपल्याला अगर माहीत पडलं तर काय तुम्ही जादू करू शकता. आता याला हेच बुक हेच सांगताय, मेन रिझन हेच सांगताय की तुम्ही प्रोग्रामिंग आपल्या ब्रेनची तोडा. इथं हे नाही सांगताय की आणखी शिका, नाही. तुम्ही जे प्रोग्रामिंग बनवलेले आहे, कारण की खूप जण नाही का त्या पोस्टपर्यंत पडताय, त्या पोस्टपर्यंत लहरमध्ये तहरत आहे, आणखी खाली चालले जात आहे. म्हणजे सक्सेस भेटत आहे त्यांनी बनवून टाकताय तेवढी. कारण की असं ह्या म्हटलं आहे की अगर लॉटरीचे तिकीट कोण खरीदते मोस्ट ऑफ टाईम, गरीब लोक. कारण की त्याला श्रीमंत बनवते. पण असा रिसर्च आहे की जो आदमी अमीर बनत आहे, जो आदमी काय म्हणते लॉटरी घेऊन अमीर बनला, आता त्याला नाही का त्यांची मानसिकता नाही ते धन कमवायची, आणखी खाली पडते. इतिहासमध्ये जितकी महान लोक पाहून घ्या. एक बास्केटबॉलचे मला आत्ता नाव नाही आठवतं, पण तो पण पाहून घ्या तुम्ही टाकून की तो पण पडला. माईक टायसन नाही का जे होता ना, तो इतकी लाईफस्टाईल त्यांची हाय होती का तो बी पडला. म्हणजे त्याच्याजवळ जे होतं लाईफस्टाईल त्याची का तो चिता पोसायचा आणि तो असा करायचा, तरी पण त्यांची लाईफस्टाईल पडली. का बरं? कारण की त्यांच्या मेंटॅलिटी कशी आहे त्यांची. आता एका जणाची काय होती मेंटॅलिटी, एक बाईची मुलींची, की ती नाही का आपल्या आईला नाही का पैसे आईस्क्रीम खाण्यासाठी पैसे मागायचे आणि ते नाही का असं करायचे का ते पूर्णच संपवून टाकायची आणि तिची आई द्यायची नाही 10 वेळा. तर ते मोठी झाली, एक वयस्क वुमन बनली आणि आपल्या पतीला म्हणते पैसे दे. आता ते हमेशा का करायची, साडी घ्यायची आणि जितके तिला पैसे द्यायचे ते पूर्णच खर्च करून द्यायची. या असं करायची की ते पूर्णच खर्च करून द्यायची. तर याच्यापायी काय झालं, याच्यापायी हे झालं की तिला आदत लावून गेली आहे. हॅबिट बहुत इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजी खूप ह्या बुकात हे पण सांगण्यात आहे की जे अमीर लोक आहे ते कशा पद्धतीनं आपलं म्हणजे विचार करतात आणि गरीब मेंटॅलिटीचे कशा पद्धतीने विचार करतात. मी गरीब अमीरला काहीच नाही म्हणता, त्यांच्या माइंडसेटला म्हणता. कारण की अगर गरीबाला म्हटलं, गरीबची मानसिकता कशी राहते, अमीराला शिवात द्यायची. त्याला विचारा की अमीर लोक त्यांनी कंटिन्यू अवरोधच करत राहणार, कुणाला शिवात देत राहणार. हा असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. अगर असे लोक भेटले त्याची नाही का कडकीस लागून राहणार. मी गॅरंटी देतो. ह्या बुकात सिद्ध लिहून आहे, जो बी अमीर लोकाला शिवा देत आहे तो तसा बनूच नाही शकत. आणि खूप जण मी बघितले असे, नजरेत हातावर का बोटं नाही तितके लोक बघितले मी असे की तो हमेशा अमीराला शिवा देते. तर तो जो अमीराला शिवा देते तो कसा बनू शकणार मित्रांनो, तो नाही बनू शकत. अमीराला आपल्याला तुम्ही एक निर्णय घ्या. ह्या बुकात हे लिहून आहे की तुम्ही कधीच कोणाला काही म्हणणार नाही 7 दिवस. तर काय होणार तुम्ही बघा. कारण की देव नाही का द्यायला पाहते तुम्हाला, नाही का काहीतरी द्यायला पाहिजे की आता तुम्ही मागले मला 1 लाख पाहिजे तर लोक द्यायला पाहिजे, पण तुम्ही शिवा देऊन देता. तर तो बी समजत नाही का मी देऊ का नाही देऊ का नाही देऊ, भगवान देऊ का नाही देऊ. तर अशा पद्धतीनं का करताय तुम्ही. ह्या मेंटॅलिटी नको राहा. तुम्हाला अगर अमीर बनायचं आहे तर तुम्हाला मानसिकता ठेवायला लागणार, मला अमीर बनायचं आहे. हा आता कोणी अमीर काहून, कारण की ह्या बुकात लिहिलं आहे की अमीर जे आहे त्यांना त्यांची मानसिक म्हणजे जे गरीब आहे त्यांनी म्हटलं का तू अमीर बनणार तर तू का करशील. अरे अमीर कोण बनते मित्रांनो, अमीर बनून का कोण बहुत मोठं काही ना होत. त्याला किती टॅक्स भरावं लागते, तिथं किती लोकांना सांभाळावं लागते, त्यांना किती हे करावं लागते. इतकं टेन्शन कोण पोसत. मी नाही बनत. अगर हे मेंटॅलिटी असेल तर तुम्ही नाही बनू शकत.
अगर मेंटॅलिटीचा खेळ आहे, अगर माइंडसेटचा खेळ आहे हा सगळं, हा पेजमध्ये हा हर एक पेज इम्पॉर्टंट आहे मला, हर एक पेज रिपीटेडली वाचा. मी हे बुक 2-3 वेळा वाचणार आहोत, 3 वेळा तर वाचणार असं, कारण की याच्यात जे ज्ञान सांगण्यात येत आहे की कशी पद्धतीनं मेंटॅलिटी राहिली पाहिजे, का राहिलं पाहिजे, ज्याच्याकरता आपल्याला म्हणजे त्या माइंडसेटमध्ये घुसता आलं पाहिजे. पहिली संगत तुम्ही सोडा, आपली प्रोग्रामिंग डिलेक्ट मारा, त्याच्यानंतर का करा, पहिले का करा म्हणजे तुम्ही काम प्रोग्रामिंग, मग त्याच्यानंतर फिलिंग, मग ॲक्शन, मग रिझल्ट. फिलिंग बी आलं पाहिजे, ॲक्शन करता आलं, थॉट. हां, पहिले काय आहे, प्रोग्रामिंग, थॉट, फिलिंग, ॲक्शन, मग रिझल्ट तुम्हाला मिळणार. हे प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसनं तुम्ही गेले तर तुम्हाला काय मिळणार, बेस्ट ऑफ वे भेटला हा. आता इथे बहुत बढिया सांगण्यात येत आहे की कशा पद्धतीनं आपण हे करता येते. ठीक आहे, तर मेंटॅलिटी सुधारा, मेंटॅलिटी वेनं जाऊ शकतो आपण, तेच एक माध्यम आहे. हवं, थॉट, फिलिंग, ॲक्शन, रिझल्ट. विचार मोठे आणि त्या थॉटला कशा तुम्ही प्रोग्रामिंग केले आहे. प्रोग्रामिंग बहुत इम्पॉर्टंट आहे. आपली प्रोग्रामिंग कोण केली करते, टीचर लोक, रिलेटिव्ह, पेपर आणि असे लोक अवतीभोवती जे आपल्याला म्हणजे समजत नाही का बोलून राहिले का नाही. तर अशा पद्धतीच्या लोकांच्या बिलकुल दूर होऊन जा, कारण की हे लोक तुम्हाला नुकसानमध्येच पाडणार आहे. आणि जेव्हा मेंटॅलिटी तुमची स्ट्रॉंग होऊन जाणार, बेस्ट ऑफ बेस्ट. तर इथं मी 2 शब्द आपले थांबवतो आणि थँक्यू सो मच. असेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. थँक्यू.